अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आज अप्पी ऑफिसला जाणार म्हणून अर्जुन खूप आनंदात असतो आणि मग त्यानंतर तो अप्पीची साडी, घड्याळ आणि कडं बाहेर काढून ठेवतो आणि तिला आवाज देतो. त्याचवेळी अप्पी त्या ठिकाणी येते. तिने नवीन साडी नेसलेली असते, त्यामुळे अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि मग तो अप्पीला नजर लागू नये म्हणून तीटही लावतो. त्यामुळे अप्पी लाजून खाली मान घालते. त्यानंतर ती अर्जुनला विचारते की तू मला कशाला आवाज देत होता. त्यावर अर्जुन सांगतो की आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. आणि त्यावर अप्पी त्याला सांगते की अर्जुन, आज मी ऑफिसला जाणार नाही आहे, कारण डॉक्टरांनी मला जे प्रमाणपत्र दिलं ते मी गायतोंडेंना पाठवलं. आता ते वरिष्ठांना पाठवतील आणि मग त्यानंतर मला कळेल की ऑफिसला नेमकं कधीपासून जायचं आहे ते. त्यावर अर्जुन नाराज होत म्हणतो, मग मी उगाच तयारी केली. तर अप्पी म्हणते, असं नाही आहे, ही सगळी तयारी बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. आणि त्यामुळे अर्जुन खुश होतो. त्यानंतर तो अप्पीला विचारतो की आता तू घरी आहे तर काय करणार आहे. त्यावर अप्पी म्हणते की तोच विचार करते मी. खरं तर मला रुपाली वहिनींसोबत बोलायचं आहे. त्यांची नेमकी काय अवस्था आहे ते कळायला हवं. त्यावर अर्जुन म्हणतो, पण तू सावध राहा अप्पे, कारण रुपाली वहिनी आणि दादा आधीच आपल्यावर चिडले आहेत. त्यावर अप्पी त्याला सांगते की तू काळजी करू नको, मी सगळं काही नीट सांभाळेल. आणि मग त्यानंतर ती बाहेर जाते. तर बाहेर रुक्मिणी बाळाला अंघोळ घालत असते आणि अंघोळ झाल्यानंतर रुपाली बाळाला घेऊन बाहेरच बसते. स्वप्नील देखील त्या ठिकाणीच असतो. तर रुक्मिणी रुपालीला आणि अप्पीला सांगत असते की अर्जुन जेव्हा लहान होता ना, तेव्हा तो सुद्धा अजिबात अंघोळ घालताना रडत नसायचा. तर रुपाली म्हणते की माझं बाळसुद्धा अजिबात रडणार नाही, ते सुद्धा शहाण्यासारखंच वागणार. त्यानंतर स्वप्नीलला एक कॉल येतो, त्यामुळे तो बाजूला जातो. तर रुपाली रुक्मिणीला म्हणत असते की मला बाळासाठी दूध गरम करायचं आहे आणि मग ती आतमध्ये जाण्यासाठी निघते. तर रुक्मिणी तिला सांगते की बाळाला अप्पीकडे दे. अप्पी लगेच हात पुढे करते. मात्र रुपाली रागातच म्हणते की काही गरज नाही आहे, मी माझं बघेल काय करायचं ते. आणि ती रुक्मिणीला सांगते की आपण बाळाचं इथे आवरायला नको, उगाच हिची नजर लागायची. आणि ती रागातच बाळाला घेऊन तेथून निघून जाते. त्यामुळे अप्पीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे बंट्या सुजयला भेटण्यासाठी जातो आणि मग तो सुजयला लेटर देत म्हणतो की बघ, मी शेवटी परवानगी मिळवलीच. आणि ते लेटर बघून सुजय खूपच खुश होतो. तर बंट्या म्हणत असतो की बघ, सांगितलं होतं ना तुला, मी हे काम करणारच. त्यावर सुजय म्हणतो की खरं तर थोडा उशीरच झाला, पण काम केलंस तू. आता तो प्लॉट तुझा. आणि त्यावर बंट्या सांगतो की रस्त्याच्या कडेला जो प्लॉट आहे ना, तो मला हवाय. त्यावर सुजय म्हणतो ठीक आहे, आणि आता मी तुला अजून एक ऑफर देतो. त्यावर बंट्या विचारतो कोणती ऑफर. तर सुजय सांगतो की तू त्या प्लॉटचे पैसे दे, मी तुला दुसरा प्लॉट फुकट देतो. आणि ते ऐकून बंट्या हसतच म्हणतो की सुजा, तू सुद्धा व्यवहार शिकलास की. आणि त्यावर सुजा म्हणतो की आता सगळं काही शिकायलाच हवं. मी आधी ज्या चुका केल्यात त्या आता पुन्हा करणार नाही. तू बघशीलच आता मी माझा बिझनेस कसा उभा करतो ते. पण ते ऐकून बंट्या हसतच मनाशी म्हणतो की मला सुद्धा बघायचंच आहे तू हा बिझनेस कसा उभा करतो ते. तर दुसरीकडे स्वप्नील, रुक्मिणी, रुपाली आणि मनी मावशी बाळासोबत खेळत असतात. त्याचवेळी छकुली त्या ठिकाणी येते. तिचे पेपर संपलेले असतात, त्यामुळे ती अप्पीला भेटायला आलेली असते. अप्पी तिला विचारते की कसे गेले ग पेपर. त्यावर छकुली सांगते की खूप सोपे, तू जे शिकवलं होतं ते सगळं आलं. आणि ते ऐकून अप्पी आणि स्वप्नीलला खूप आनंद होतो. मग त्यानंतर स्वप्नील छकुलीला बाळाजवळ बोलावत म्हणतो की इकडे ये आणि सांग बाळ नेमकं कोणासारखं दिसतंय ते. मात्र मनी मावशी मध्येच म्हणते की तिला काही कळतंय आणि ती उगाच छकुलीसोबत वाद घालायला सुरुवात करते. तर अप्पी तिला सांगते की छकुली गप्प आहे म्हणून जर ती बोलायला लागली ना, तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आणि त्यामुळे मनी मावशी गप्प बसते. त्यानंतर छकुली बाळाजवळ जाते आणि मग ती बाळाकडे बघून सांगते की बाळ तर अप्पी ताईसारखं दिसते. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रुपाली तर खूप चिडते आणि ती मोठ्याने छकुलीवर ओरडते. तर छकुली म्हणत असते की मी अप्पी ताईचा लहानपणीचा फोटो बघितला आहे, बाळ अगदी तिच्यासारखंच दिसत आहे. आणि ते ऐकून मनी मावशी घाबरते. तर इकडे रुपाली खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की बाळाला जन्म मी दिलाय, मग ते माझ्यासारखं दिसणाऱ्या अप्पीसारखं नाही. आणि तिचा तो अवतार बघून घरातील सगळेजण घाबरतात. स्वप्नील, रुक्मिणी तिला समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण मनी मावशी अजून आगीत तेल घालत असते. त्यामुळे रुपाली चिडते आणि मग अप्पी छकुलीला समजावते आणि तिला घरी पाठवते. मनी मावशी मुद्दाम म्हणत असते की मला माहिती आहे या अप्पीनेच तिला असं बोलायला शिकवलं असणार. मात्र रुक्मिणी मनीला गप्प करते.
पण रुपाली काही गप्प होत नाही. उलट ती म्हणत असते की माझी आई खरंच बोलते आणि मग ती बाळाला घेऊन आतमध्ये निघून जाते. त्यानंतर स्वप्नील अप्पीची माफी मागतो आणि तो सुद्धा रुपालीसोबत बोलण्यासाठी जातो. तरी इकडे मनी मावशी मनाशी म्हणत असते की आज मी थोडक्यात वाचले. जर सगळ्यांना कळलं ना की हे बाळ खरंच अप्पी आणि अर्जुनचं आहे तर माझं काही खरं नाही. दुसरीकडे रुपालीने बाळाला पाळण्यात झोपवलेले असते आणि ती बाळाला म्हणत असते की तू माझं बाळ आहे आणि माझ्यासारखाच दिसतोय तू, त्या अपर्णासारखा नाही. त्याचवेळी स्वप्नील त्या ठिकाणी येतो. तो रुपालीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती खूप मोठ्याने ओरडते आणि त्याला विचारते की ती छकुली असं कसं म्हणू शकते. या बाळाला जन्म मी दिलाय ना, मग ते माझ्यासारखं दिसणार, त्या अपर्णासारखं नाही. त्यावर स्वप्नील म्हणतो की अगं ती लहान मुलगी आहे, तिला काय कळतंय. मात्र रुपाली म्हणत असते की तिला सगळं काही कळतं आणि मला माहिती आहे त्या अपर्णाची सुद्धा आपल्या बाळावर नजर आहे. मी बघितलंय, ती हावरटासारखी बाळाकडे बघत असते. असं कोणी लहान बाळाकडे बघतं का. आणि रुपालीचं हे वागणं बोलणं बघून स्वप्नीलही घाबरतो आणि त्यानंतर मग तो रुपालीला सांगतो की बघ आपलं बाळ तुझ्यासारखंच दिसतंय. आणि मग त्यानंतर रुपाली शांत होते. तर स्वप्नील मनाशी म्हणत असतो की बापरे, हिला सत्य सांगणं जवळजवळ अशक्यच आहे. त्यानंतर रात्री सर्वजण जेवणासाठी अर्जुन आणि सुजयची वाट बघत असतात. थोड्याच वेळात अर्जुन येतो. सरकार त्याला सांगतात की जा तू फ्रेश होऊ नये म्हणजे आपण जेवायला बसू. मात्र मनी मावशी मध्येच म्हणते की सरकार दुपारी जे काही घडलं ते सांगा ना अर्जुनला. त्यावर रुक्मिणी तिला गप्प करत म्हणते की आत्ता बोलायची काही गरज आहे का, पण ती काही ऐकत नाही. आणि मग दुपारी जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा ती अर्जुनला सांगते आणि अप्पीवर आरोप करत म्हणते की इनेच त्या छकुलीला तसं बोलायला सांगितलं असणार, कारण ही किती आतल्या गाठीची आहे माहिती आहे मला. लग्न एकाशी ठरलं होतं हिचं आणि हिने केलं दुसऱ्याशीच. मात्र ते ऐकून अर्जुन खूप चिडतो आणि तो मनीला धमकी देतो की अप्पीसोबत नीट बोलायचं शेवटचं सांगतोय. आणि मग तो अप्पीला सुद्धा म्हणतो की कधी कधी मला असं वाटतं की रुपाली वहिनींची मानसिक चाचणी करण्यापेक्षा या मनी मावशीचीच करायला हवी. पण नेमकं त्याचं हे बोलणं स्वप्नील ऐकतो आणि तो खूप चिडतो. तो म्हणतो की तू कसं काय ठरवलं रुपालीची मानसिक चाचणी करायचं ते. त्यावर अर्जुन म्हणतो की तसं नाही आहे दादा, मी ते सहज बोलून गेलो. पण स्वप्नील काही ऐकतच नाही. तो म्हणतो की मला आता यापुढे तुझी आणि या अपर्णाची कोणत्याच गोष्टीमध्ये मदत नको आहे. आणि मग त्यानंतर तो दुपारी जो फॉर्म आणला होता तो सुद्धा फाडून टाकतो. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर स्वप्नील म्हणत असतो की आजपर्यंत मी आणि रुपालीने खूप काही भोगलं आहे. आत्ता कुठे आमच्या आयुष्यात आनंद आलाय. आता काही झालं तरी मी त्या बाळाला आमच्यापासून दूर करणार नाही. मग त्यासाठी मला कोणत्याही मार्गाने जावं लागलं तरी चालेल. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर या घडलेल्या प्रकाराचा सरकारांना आणि रुक्मिणीला खूप त्रास होत असतो. ते दोघे याच विषयी बोलत असतात आणि म्हणत असतात की बरं आहे, सुजय तरी आता शांत आहे. पण त्याचवेळी पिहू त्या ठिकाणी येत त्यांना सांगते की मी बराच वेळ सुजयला कॉल लावत आहे पण तो कॉल रिसीव करतच नाही आहे. आणि त्याचवेळी सुजय त्या ठिकाणी येतो. तो खूप दारू पिलेला असतो. त्याला स्वतःच्या पायांवर नीट उभंही राहता येत नाही. तर सरकार त्याला रागातच विचारतात की अरे तू आरूची शपथ घेतली होती ना, मग पुन्हा दारू पिऊन का आला. मात्र सुजाला कशाचंही भान नसतं आणि मग त्यानंतर पिहू त्याला घरात घेऊन जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.